नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. संध्याकाळचे ना 4:30 झालेत. प्रथम तुम्हाला गुड इव्हनिंग. आणि आता आम्ही ना मी आणि आई चाललोय मामांकडे. चहा ठेवले, चहा पिणार आणि निघणार. रिक्षा सांगितली आहे कारण मधल्या रस्त्याने जायला आम्हाला जमत नाही, अडचण पण. आणि आम्ही मागच्या वेळेस सांगितलं ना भुताटकीचा रस्ता, त्यामुळे आम्ही तिकडून जात नाही. भुताटकीच्या रस्त्याने चाललो मामांच्या घरी. हा व्हिडिओ ना माझ्या चॅनलवर आहे, ज्यांनी पाहिला नसेल त्याने नक्की जाऊन पहा, व्हिडिओ खूप छान आहे. आता आम्ही पटकन चहा पितो आणि जातो आत्याच्या घराजवळ, कारण रिक्षा ना तिथे येणार आहे. पावसात ना आमच्या घराजवळ रिक्षा येत नाही. चला, आणि तुम्हाला ना व्हिडिओ मामांच्या घरचे पाहायला मिळणार, कारण आम्ही आजच्या दिवस तिथे राहणार आहे, आजची रात्र. आणि जर मामी जास्तच बोलली राहा तर आम्ही 1-2 दिवस तिथे राहू, म्हणजे तुम्हाला तिकडचे व्हिडिओ पाहायला मिळणार. चला आता चहा पिऊन निघूया. आम्ही ना काल जाणार होतो, पण काल ना संध्याकाळपासून पावसाने सुरुवात केली ना, रात्रीभर पाऊस होता, थांबलाच नव्हता. त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं ना. आता थोडा पाऊस उघडला, सकाळी लागला, आता थोडा उघडल्यामुळे आम्ही चाललोय. चहा पिते मी थोडी. चला निघूया. अरे तो फोन आहे. चला आता आम्ही जातोय मामांकडे. चप्पल हा ना माझी जुनीच घालते मी, खांदे माझे उतरतात. त्या आत्याकडे देवतोय, आत्याच्या घराकडे येऊ सांगते मी. वरती करा, ह्याच्यात पळते जर असतो ना. आई तयार झाली, आईला मॅक्शोरन नेते. हा ना, बघ आता मी तयार झालो. आता मी निघतोय. पावसाचं वातावरण आहे, त्याला दाखवते तुम्हाला. आणि चप्पल बघा मी कोणती घालते. ही बघा माझी गावची चप्पल. चला आई पुढे. रिक्षाने जायचं आहे म्हणून ना आईला मी ना मॅक्शीवरच नेते, का तिला ना साडीत जमत नाही चालायला, आणि पाय पण तिचे थरथरतात म्हणून. टॉवेल घेतलास काय? मला ना गावीला असं पायवाटेने चालायला ना खूप आवडतं, आणि ही पायवाट ना खूप छान आहे. पावसात ना याच्या बाजूने ना पाणी वाहतं. पुढे व्हिडिओ तुम्हाला मी काहीतरी दाखवेनच पाणी वाहतं ते. तुमच्याकडे आलो बॅगा घेऊन राहायला. आलो आत्याने मस्त गार्डन बिर्डन केलंय, भाऊनी केलं. बसतो रिक्षा येईपर्यंत, 15 मिनिटांनी येईल रिक्षा. आहे चिक्कल हा, येवा आहे नीट. जा झोपाळ्यावर बसा. बस आई नीट. आते आम्ही जातो मामीकडे 2 दिवस. 1 दिवस राहतो, मामीने लय जबरदस्ती केल्यानंतर मग आणखी 1 दिवस राहतो, कळला. हां 2 दिवस आम्ही येतो. कालच जाणार होता, पाऊस होता म्हणून नाही गेला. तर बसता तुझ्याकडे, तू बस आहे तर. आणली बुक्स सगळं सगळं रेनकोट सगळं सगळं सगळं. वा, सगळं आणलं रेनकोट वगैरे. बरं झालं. कुठून कुठं आलो ना, कुठं आणू काय पर्यायच नाही ना. हां हां हां. आणि कवरं घालून पण झाली काय रेडीमेड कवलं. मालिक काय सांगायचा. इतकी वर्षात आणि 2-3 वर्षात 1 दिवस काय वरची वाडी भेटली नाही. हां 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 सांगते. हां मामीचं आतेचं निरोप मामी खा चालत. आपण गेलेलो नाही एकदा. नाही. मामी आमची लय गोड या सांगा, कोणाचं विचार काढू नका. गोड गोड आहे. दुसरी पण तशी जा प्रेमळ ती पण, शारदा मामी. पाऊस येतं, काय पाऊस लागलो. मोठी मामी आहे ना ती आत्याची ना मावस बहीण लागते.
ते दोघी एकमेकींना भेटत नाही म्हणून आत्ते रागवली आहे. म्हणजे मामी कधी इकडे येत नाही, तिला निरोप सांग म्हणून तिने निरोप दिलाय. हात दाखव म्हणजे ना भाऊनी ना जास्वंदीची फांदी आणली आहे बघा. त्याला ना डबल डेकर फूल आहे ऑरेंज कलरचा. हे बघा, मी पण फर्स्ट टाइम बघते. भाऊ लावा, नंतर आम्हाला पण द्या. इकडे ना त्यांनी लावले आहेत जास्वंदीची. पिंक कलर, गुलाबी कलरचे आहेत, लाल आहेत, सफेद आहेत. आता ही ऑरेंज, म्हणजे आम्हाला सगळं मिळणार, आम्हाला माहीत आहे. हां हां, हे पण बघितलं, हे मस्त आहे, ते माहिती आहे मला. होय होय. आले संतोष पालो आमचे रिक्षावाले. भाऊ 1 तास झाला मी बसलोय, 1 तास बसलोय. चला आम्ही येतो. हां हां, येतो आम्ही उद्या. आता आम्ही ना चाललोय मामांकडे दुसऱ्या वाडीत. खयची वाडी होती? गावठणवाडी. हां, ती गावठणवाडी आणि आमची वरची वाडी. हा वातावरण मस्त आला ना, गारेगार राहता एकदम. हां, मुंबई गोवा हायवे भारी दिसतं. हे घ्या, रिक्षातून उतरलो मामांच्या घराजवळ. सुट्टी असते तर तुमका ठेवा, नंतर घ्या करू गावात ॲडजस्ट. थँक्यू. चला भाऊ, माझे व्हिडिओ बघा. रस्ता नाही बरोबर आहे. हो, इथे नाही, चांगलं नाही. चला नको, ये माय मागून या. घे आई, ओळखलं? बागवीन बागवीन, बरी आहेस ना? आम्ही आलो मामीकडे. मामी, मोठी मामी आमची बसली आहे. तर ती ओळखता की नाही? ही बघ कोणी लिहा. डोळ्याचं ऑपरेशन झाला? हिला झाले 8 दिवस. तर आज तुमच्याकडे येता. होय होय, बरी आहे बरी आहे. मामी बा आमची गॉगल लावून आलो आम्ही. नाही कोण नाही, मी आणि आईच आहोत दोघा, सासू आणि सून. अरे तू ओळखलं ना? आता बघले माका गमाक ना. हा, ती का बोलाक नाही येता? नाही, ती वाचा गेली ना मागे अटॅक मध्ये. हा, ठेवा ते बॅग. अरे आमची लीला ते इली गे. बाय बाय. तू बघलं, तू काय होतं? ही आमची ना लीला आते. ही बघा, नमस्कार कर. हां, आणि आमचा पण्या, यशवंत मामांची मुलगी. भेटा केली आहेत माका. पण्या कळला ना मी इलय. हां, त्या भेटा केला. आणि लीला ते हयच इलेली आम. ही मामांची बहीण ना, लीला ते म्हणजे मामांची बहीण. मग मोठे झाले. चल पण्या, चल बाय बाय. चल बाय. चल, लेक गेली ना? लेक गेली ना? लेक चालली सासरला. शारदा मामी आमची आली, कुळीत दळायला गेलेली. कुळीत भरून गेलं.
पान खाता आमची मामी बघा. आणि लीला आमची भाजी करता. कसली भाजी? वालीची. वालीची कांद्याची बघा. आता वालीची भाजी करणार हा. लीला आमची मस्त जेवण बनवता एक नंबर. तर आता मी पीठ मळते. आणि आता आमटी काय करूच्या त्या भाजी? आमटी आहे दुपारची. 2 TV आहेत एका घरात. ही ना यशवंत मामांची आणि बाहेर आहे ना ही ती मोठ्या मामांची TV. हे बघा. दे पीठ मध्ये चपाती. अरुणावाली आटे घातली आपल्या पहिल्यात घातल्या येत तू चुलीवर ना भात शिजतोय. चपात्या करते इथे मी. राहिल्यात 2-3 राहिल्यात बाकी. तिकडे TV चालू आहे. सगळे TV बघतात. सगळं उलटा करतात. पहिला झोपान राहा ना, आता बसान राहा का. पहिला लय बोला ना, आता बोलत नाही. हा पहिले चाय पी ना, आता चाय नाही पी. पानव नाही. ताव बंद झाला. पानव खाय ना. सगळा उलटा. सिरियल बघ किती आवडीने बघतात सगळेजण. मामा झोपून बघतायत. आते मामी आमची आई का बाबा आवडीने बघतात सिरियल. मी काय म्हणते, मांडव तर घातलेलाच आहे. हा भाकरीचं पीठ नाचणीची. हा मामी नाचणीची भाकरी असते. सगळे जेवतायत. मामा जेवतायत, प्रवीण, आई आमची. आता आते मी जेवते. तू नाही जेवतो मामी? बापरे. मांदेला बोंबील वालीची भाजी. आम्ही इथे झोपतो 3 जण. आम्ही तिकडे. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. आता ना मामी आमची बघा आमच्यासाठी ना घावणे बनवते. नेहमी आम्ही आलो ना घावणे किंवा पोळे असतात. आणि पाणी गेलेलं. आज सोमवार आहे. लाईट गेलेली. पाणी नव्हतं. आता आलं. मामी आमचे घावणे बनवते. आई आणि मामी घावणे खात आहेत. खा हळूहळू. चहा वही तर घ्या. मडका बघा होते मामींचा आमच्या किती मोठा. पाणी गरम पाण्याचा. हे आम्ही घेणार आंघोळीला. एवढं माठ आहे बघा. तांब्याचं आहे. पाणी गरम झालं एवढं. असं घ्यायचं. हे बघा आता ना मी मामीबरोबर चालली आहे मामींच्या शेतात. तिथे ना उकळ घालणार आहेत. म्हणजे उकळ म्हणजे जमीन भुसभुशीत करतात नांगराने. ते पाहायला. जेवण थोडं केलं, थोडं बाकी आहे. मी जास्त वेळ तिथे शेतात थांबणार नाही.
थोडा वेळ बघणार आणि मी घरी येणार आहे. चल मामी. किती अडचण आहे बा, अडचणीतून जावं लागतंय. कुत्रं इलं येतात. हा बघा आता रो मामींचा. किती दिवस झाले मामी? एका 15 दिवस झाले. होय होय. तर आता मेरेवरून जाऊचा. आता ना बहुतेक शेतकरी नाही पॉवर टेलरने शेत नांगरतात. ह्याने ना पटकन होतं. पहिल्यासारखं ना बैलाच्या जोताने शेत नांगरत. आणि हे ना कोपऱ्यात ना काट्या दगड वगैरे पडलेले असतात ना, ते बघा सिद्धू आणि मामी काढते, साफ करते. मी पण जाते थोडा वेळ. ती गर्द झाडे आहे बघा. ही सुपारीची झाड आहेत. ती बघा सुपारी आहे, माड आहे आणि सागाची पण आहेत. आणि आम्ही गेलेलो तिकडे, ते मांगर आहे एक बघा त्या साईडला. चला त्या वाटेने जायचं, आलं त्याच वाटेने. आधी शेतात माती लागली. हे बघा आमटी केली, कडदान आणि ना लाल पाल्याची भाजी, त्याची आमटी केली आम्ही. हे बघा आता बेसन पोळी काढते. झाले ना, ते कडक असतले. चल उतर. चल घे. हा चल मी ठेवते, तुझं काय आता कर. आता काय नाही, आता आपण बाई ना मी तव ठेवते. पोळो काढ. पोळो काढून काढून ना त्याच्यात फूस आणि ह्याच्यात ठेव.
ह्याच्या तू आधी ठेव तकडे चल ती पाडशील मग सांग. उजेड कमी पडतोय मी तर बेसनची पोळी करते. पंखे म्हणा सिद्धू जेवतोय मी जेवते. बेसन पोळी आमटी आणि भात. सांग सिद्धू जेवायला या. जेवायला या. लास्ट आमचा सिद्धू हा पहिल्यांदा व्हिडिओ आलाय म्हणून चला मी पण जेवते. दावत का आयोजन किया वो सब आप इसमें डालें और जब भी आप तैयार हो आप जब भी चाहे बस. हे बा अंगणवाडीच्या जत्रेत गेली मामी ही निर्मल मामी आमची आणि उशी आणल्या. हे आते झोपली हा. हे आमची सासूबाई आणि इकडे मामी. दुपारचं आम्ही जेवलो आणि आता थोडा वेळ आम्ही ना झोपतोय. शारदा मामी अजून आली नाही ती शेतातच आहे. आणि हा व्हिडिओ ना आता मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला मामांच्या घरचा तो कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटूया ह्या मामांच्याच घरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.